थोडीशी आंबट, गोड, तिखट अशी वेगळ्याच चवीची ही भेळ. वारंवार जर तेच ते पदार्थ खाऊन उपवासाची कंटाळा आला असेल, तर एक वेळ तरी ही भेळ तुम्ही नक्की ट्राय करायला हवी. एकदम भन्नाट चवीची बनून तयार होते ही भेळ. वारंवार उपवासामध्ये साबुदाणा खाऊन कंटाळा आला किंवा भगर खाऊन कंटाळा आला असेल, तर या प्रकारची चाट तुम्ही नक्की करून बघा किंवा ही अशी भेळ जी बनवलेली आहे ती भेळ नक्की करून बघा. हे मखाणे घेतले आणि मखाणे चांगले रोस्ट करून घेतलेले आहेत तुपावर. यामध्ये मीठ सुद्धा टाकलेलं आहे. मखाणे घ्यायचे. आपल्या आवडीनुसार फळाचा वापर करून घ्यायचा. इथे मी गाजर, मँगो आणि नाशपाती अशी कट करून घेतलेली आहे, ते टाकून घ्यायचं. शेंगदाणे आणि कढीपत्ता मी असा चांगला तळून घेतला होता, तो टाकून घ्यायचा. तळलेला बटाटा खीस आहे तो टाकून घ्यायचा. तळून घेतलेला साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा. बटाटा शेव आहे ती टाकून घ्यायची, पण मी अर्धीच टाकून घेणार आहे, अर्धी वरून टाकणार आहे. बारीक केलेली पिठी साखर आहे ती टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं. थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं. थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा. भाजलेल्या राजगिऱ्याच्या लाह्या टाकून घ्यायच्या. सर्व टाकून झाल्यानंतर चांगलं एकत्रित करून घ्यायचं. या भेळला चांगली भेळ किंवा आपण चाट सुद्धा म्हणू शकतो याला. याला आंबट, गोड, तिखट वेगळ्याच चवीचं असं चाट भेळ तयार होते ही. एक वेळ तरी अशी करूनच बघा तुम्ही. खूप चवीला छान होते आणि फुलफिलिंग होते ही भेळ. पाहायला जेवढी देखणी सुरेख आहे ही भेळ, तेवढीच खायला सुद्धा चविष्ट आहे आणि बनवायला त्यापेक्षाही एकदम सोयीची आहे. घाई गडबडीच्या वेळेस जर तुम्हाला काही उपवासासाठी बनवायचं असेल आणि दुसरं काही बनवायचा कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीची भेळ तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवी. अशा पद्धतीने ही भेळ तयार झालेली आहे उपवासाची. जर उपवासाच्या भेळची रेसिपी तुम्हाला जर ही आवडली असेल, तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.